नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही भरपूर दिवसापासून 10वी आणि 12वीच्या रिझल्टची वाट पाहत आहात। तर तो रिझल्ट कधी लागणार आहे? तर याच्या काही अफवा देखील पसरत आहेत की रिझल्ट 17 मेला लागणार आहे 12वीचा रिझल्ट। तर मी सगळ्यात आधी सांगतो की 17 मेला कोणताही रिझल्ट नाही आहे, 12वीचा नाही आहे आणि 10वीचा पण नाही आहे। कारण की भरपूर यूट्यूब चॅनल झालं किंवा इंस्टाग्राम, यूट्यूब यामध्ये किंवा मग गुगलवरती सांगितलं जातं आहे की 17 मेला लागणार, तर असं काही नाही आहे। तर मी ज्यावेळेस सांगणार आहे तारीख सांगणार आहे तर त्यावेळेसच रिझल्ट लागणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। भरपूर जण व्हिडिओ पाहतात पण काय करतात, चॅनलला सबस्क्राईब करत नाही। आत्ता जा चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील। आणि तुम्ही जर 10वीला असाल तर कमेंटमध्ये 10वी कमेंट करा आणि तुम्हाला एक्सपेक्टेड म्हणजे तुमचे गेस मार्क्स किती पर्सेंटेज पडू शकतात तेवढे। समजा 95% गेस आहेत तर 95 टाका। आणि जर तुम्ही 12वीला असाल तर तुम्हाला जेवढे पर्सेंट पडतील तेवढे तुम्ही गेस मार्क्स टाका। ज्याचे गेस बरोबर येतील त्याच्या आपण निवडक कमेंट घेऊन त्यांना आपण कॉंग्रॅच्युलेशन देणार आहोत आपल्या यूट्यूबला लाईव्ह त्यांचे रिझल्ट चेक करून। ठीक आहे, तर जा आत्ताच कमेंटमध्ये जा आणि गेस मार्क्स देखील टाका आणि तुम्ही 10वीला आहे का 12वीला। ठीक आहे, आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात एक नंबर येतात। ठीक आहे, आणि 1K सबस्क्रायबर मला या ठिकाणी यूट्यूब फॅमिली जोडल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो। असे सपोर्ट करत राहा। तर पहा या ठिकाणी महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट 2024 लाईव्ह अपडेट या ठिकाणी पाहूया आपण की महाराष्ट्र स्टेट बोर्ड लाईकली टू रिलीज SSC HSC स्कोर कार्ड सून maharesult.com in nic.in ही जी वेबसाईट आहे याच्यावरती जो रिझल्ट आहे तो रिलीज होणार आहे। ठीक आहे, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे काल तुम्ही जे डिजी लॉकर घेतलं असेल, ठीक आहे, डिजी लॉकर हे महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय तुमचा जो रिझल्ट आहे तो लवकर दिसणार नाही। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आत्ता जा, माझा आत्ता अपलोड केलेला व्हिडिओ आहे। ठीक आहे, त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे। तर पहा, द स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी म्हणजेच SSC आणि HSC। ठीक आहे, SSC आणि HSC तर इज महाराष्ट्र बोर्ड 2024 रिझल्ट सून द बोर्ड प्रोव्हाइड ऑफिशियल कन्फर्मेशन रिगार्डिंग टू प्रिसाइज डेट्स अँड टाइम्स ऑफ द MSCB म्हणजेच त्यांनी प्रोव्हाइड काय काय केलेलं आहे डेट आणि टाईम। तर पहा इथं मी खाली डायरेक्ट दाखवत आहे तुम्हाला माहीत असेल तुमच्या परीक्षा कधी झालेल्या आहेत आणि 10वीच्या एक्झाम कधी संपलेल्या आहेत तर ते देखील माहीत असेल। आता पहा किती 14 लाख विद्यार्थी या ठिकाणं बसलेले आहेत 12वीला आणि 15 लाख हे 10वीला बसलेले आहेत। ठीक आहे, त्यामुळे ही वेबसाईट क्रॅश होण्याची शक्यता असते रिझल्टच्या टायमिंगला, त्यामुळे आत्ता जा डिजी लॉकर मध्ये लॉग इन करून ठेवा। आता मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिझल्ट कधी लागणार आहे। ठीक आहे, तर रिझल्ट कधी लागणार आहे भरपूर जणाला म्हणजे दुसऱ्या यूट्यूबला पाहतात आणि हे करतात। तर पहा, अकॉर्डिंग टू रिपोर्ट म्हणजेच मागच्या रिपोर्टनुसार बोर्डाच्या जे मंत्री आहेत जे मंत्री आहेत शिक्षण अधिकारी, त्यांनी सांगितलेलं आहे की द महाराष्ट्र बोर्ड 10th and 12th रिझल्ट म्हणजे त्यांच्या रिपोर्टनुसार अकॉर्डिंग टू मागच्या वर्षीच्या नुसार ही डेट काढलेली आहे, हे ऑफिशियल आहे। तर हे दिलेलं आहे आपल्याला टाइम्स ऑफ इंडिया याने ऑफिशियल हे न्यूज आहे। तर पहा या ठिकाणं की टू बी कधी रिलीज होणार आहे 10वी आणि 12वीचा रिझल्ट। तर रिलीज 10वीचा 3ऱ्या आठवड्यात 12वीचा 3ऱ्या आठवड्यात, 12वीचा आधी असतो त्यामुळे 3rd वीकला। आता 3rd वीक म्हणजेच किती तारीख, तर मी या ठिकाणी तुम्हाला एक अंदाज तारीख सांगणार आहे। या ठिकाणी पहा 21 तारखेपासून ते तुमचा 28 तारखेपर्यंत याच्यामध्ये 12वीचा रिझल्ट कधीही लागू शकतो। ठीक आहे, कधीही लागू शकतो याच्यामध्ये, कारण की हा 3रा वीक होतो बरोबर आहे। आणि 4था वीक म्हणजे जूनच्या 5 तारखेच्या आत, म्हणजे 10वीचा कधी लागणार हे पहा 4th वीक किंवा हे पहा या ठिकाणं 29 तारखेपासून ते तुमचा 5 जूनच्या आत म्हणजे याच्यामध्येच तुमचा 10वीचा रिझल्ट या ठिकाणी लागण्याची शक्यता दाखवलेली आहे। तर तुम्ही या ठिकाणं तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागेल त्यावेळेस तुमच्यापर्यंत 1 नंबर नोटिफिकेशन मिळून जाईल। त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भरपूर जण व्हिडिओ पाहतात लाईक करत नाही, आत्ताचा लाईक करा, कमेंट करा, तुम्ही कितवीला आहात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचे पर्सेंट देखील टाका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।